काही दिवसापूर्वी नाशिकमधून एक टॅब चोरीला गेला आणि त्यातून उघडली गेली एका बड्या व्यावसायिकाच्या आयुष्यातील अशी बाजू जी त्याला कधीच समाजासमोर उघडी होऊ द्यायची नव्हती. एकाच वेळी ब्लॅकमेल, खंडणी आणि 150 ते 200 गुप्त अश्लील व्हिडिओ, हे सगळं प्रकरण आता इतकं गुंतागुंतीचं झालंय की ज्याने तक्रार केली त्याच्याकडे संशयाची सुई वळत आहे. तर काय आहे प्रकरण, सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरण अजून पूर्ण थंडावलेलंही नाही. नाशिकची जनता अजून त्या धक्क्यातून सावरलेली सुद्धा नाही. आणि अशातच सातपूर परिसरात एक नवीन सेक्स स्कॅन्डल समोर आलं आहे, जे खरात प्रकरणापेक्षाही मोठं असल्याचं माध्यम म्हणताय. सातपूर भागात एका उच्चभ्रू व्यावसायिकाचं ऑफिस आहे. रोजच्या व्यवहारात गुंतलेल्या त्या माणसाला कधी वाटलंही नव्हतं की त्याच्या ऑफिसमधूनच त्याचे खाजगी आयुष्य जगासमोर उघड होईल. काही दिवसापूर्वी त्याचा टॅब त्याच्या कार्यालयातून चोरीला गेला. सुरुवातीला ती एक साधी चोरी वाटत होती, पण त्या टॅबमध्ये जे काही होतं ते साधं नव्हतं. त्या व्यावसायिकाच्या एका मैत्रिणीसोबतचे 150 ते 200 अत्यंत आक्षेपार्ह आणि खाजगी व्हिडिओ त्यात साठवलेले होते. टॅब चोरीला गेल्यानंतर लगेचच 4 जणांनी त्या व्यावसायिकाला संपर्क साधला. त्यांची नावं होते आकाश वखरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई आणि श्रीपत शिंदे. त्या चौघांनी थेट सांगितलं, टॅब परत हवा असेल आणि ते व्हिडिओ व्हायरल नको असतील तर तब्बल 12 लाख रुपये द्यावे लागतील. हे ऐकताच त्या व्यावसायिकाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने घाबरून पैसे द्यायचे नाही असं ठरवलं. त्याने सातपूर पोलिसांशी संपर्क साधला आणि सगळी हकीकत सांगितली. पोलिसांनी तपासाला लगेच सुरुवात केली. एक सापळा रचण्यात आला. 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा त्या व्यावसायिकाच्या मोबाईलवर एक फोन आला आणि सांगितलं गेलं, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 50,000 रुपये द्यावे लागतील, नाहीतर सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जातील. पोलिसांनी हे संभाषण ऐकलं आणि सापळा अजून घट्ट केला. पैशांची देवाणघेवाण होत असतानाच पोलिसांनी धाड टाकली आणि चौघांना रंगेहात अटक केली. पण खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्या टॅबमधील डेटा उघडण्यात आला तर एक नाही, 2 नाही, 150 ते 200 गुप्त आणि आक्षेपार्ह व्हिडिओ त्यात होते. हे पाहून पोलिसही थक्क झाले. आता सर्वात मोठा ट्विस्ट तर पुढे आहे. ज्या व्यावसायिकाने तक्रार केली त्याच्यावरच आता पोलिसांना संशय येत आहे. या टॅबमधील व्हिडिओची संख्या, त्या माणसाचा स्वभाव आणि ते कोणाच्या संमतीने बनवले गेले हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. त्या माणसाचा टॅब होता, त्याचीही चौकशी सुरू आहे. सातपूर पोलिसांनी या प्रकरणी 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. एक ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा, दुसरा आक्षेपार्ह सामग्री साठवण्याचा. केस आता नाशिकच्या सत्र न्यायालयात आहे. पोलीस अजून तपास करत आहेत. प्रत्येक व्हिडिओ तपासला जातोय. टॅबमधील डेटाचं फॉरेन्सिक विश्लेषण केलं जातंय. यातून आणखीन काही नावे बाहेर येतील का, आणखीन कोण यात अडकेल हे अजून सांगता येत नाही. पण हे प्रकरण जसं जसं उलगडत जाईल तसं तसं नाशिक पोलिसांसमोरचं आव्हान अजून वाढत जाणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? त्या टॅबमधील जे व्हिडिओ आहे ते संमतीने बनवले गेले असतील का? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.